छगन भुजबळ आता थेट पक्षाध्यक्ष अजित पवारांना आव्हान देण्याच्या तयारीत आहेत। अजित पवारांनी आपल्यावर अन्याय केल्याची भावना छगन भुजबळांमध्ये आहे। जेव्हा जे मागितलं तेव्हा ते अजित पवारांनी नाकारल्याचा आरोप भुजबळांनी केलाय। राष्ट्रवादीत अजित पवारांची मनमानी सुरू असल्याचा आरोपही भुजबळांनी केलाय। बघूया। छगन भुजबळांचं अजितदादांना थेट आव्हान। अजितदादांनी वचन न पाळल्याचा आरोप। भुजबळांकडून अजित पवारांवर मनमानीचा ठपका। राष्ट्रवादीत नाराज झालेल्या छगन भुजबळांनी आता थेट अजित पवारांनाच आव्हान द्यायला सुरुवात केली आहे। सुरुवातीला त्यांनी अडून अजित पवारांवर टीका केली, पण आता त्यांनी थेट मंत्रिपद देण्याला अजित पवारच कारणीभूत असल्याचा आरोप केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या मंत्रिपदासाठी आग्रह धरला होता, पण तो मानला गेला नसल्याचा आरोप भुजबळांनी केला। मला जे काय कळलं, मुख्यमंत्र्यांनी माझा प्रवेश मंत्रिमंडळात असावा यासाठी आग्रह धरला होता आणि निश्चित ते मी कन्फर्म करून घेतलेला आहे। मंत्रिपद देण्याचा निर्णय त्या पक्षाचे प्रमुख घेतात, मग अजित पवारांनी मंत्रिपद का दिलं नाही असा सवालही भुजबळांनी अजितदादांना विचारला। महत्त्वाचा प्रश्न आहे, शोधावा लागेल ना, तोच तो प्रयत्न चालू आहे। कुणी नाकारलं आणि कुणी नाकारलं तरी शेवटी जे आहेत त्या पक्षाचा जो प्रमुख आहे, बीजेपीचा प्रमुख जे आहेत तिथले सरकारमधले ते देवेंद्र फडणवीस आहेत, ते निर्णय घेतात। शिंदे गटाचे जे प्रमुख आहेत ते शिंदे साहेब आहेत, ते त्यांच्या गटाचा निर्णय घेतात। आणि बाकीचं काही असलं तरी आमच्या गटाचे जे प्रमुख आहेत अजित पवार, ते त्यांचा निर्णय घेत असतात। अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे मनमानी करत असल्याचा आरोपही भुजबळांनी केला। राष्ट्रवादी या तिघांचीच आहे का असा सवालही भुजबळांनी विचारलाय। काय करायचं असेल तर थोडीफार चर्चा करतात। इथे फक्त काय कोणाला काय माहितीच नाही, शेवटच्या खेळापर्यंत फक्त अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि तटकरे हे तिघेच। म्हणजे चर्चेमध्ये किंवा ज्याला डिसिजन मेकिंग म्हणतो त्याच्यामध्ये आमचा सहभाग शून्य। कुणाला तिकीट द्यायचं आमदाराचं आम्हाला माहीत नाही, खासदार तिकीट कोणाला द्यायची चर्चा नाही, मंत्री कोणाला करायचं आम्हाला माहीत नाही, खाते आम्हाला काही माहिती नाही, आम्हाला फक्त तिघांना सगळं माहिती आहे। आमचं म्हणणं असं आहे की आम्ही इथे आलो तर आमची सिनियरिटी ठेवूनच आलो ना। याच्यापूर्वी शिवसेनेत असेल, काँग्रेसमध्ये असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, अशा प्रकारे आम्हाला विश्वासात घेतलं जायचं, सांगितलं जायचं, समजून सांगायचं हे असं करतो, याला आम्ही सांगायचो हे बरोबर नाही, ठीक आहे, आमची सूचना कदाचित ते नाकारत असतील, पण विश्वासात घेऊन चर्चा तर होत होती। इथे काही चर्चा वगैरे काही नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छगन भुजबळांवर अन्याय झाल्याची कबुली मंत्री नरहरी झिरवळ यांनी दिली आहे। भुजबळांनी चूक सुधारण्याची एक संधी द्यावी असं आवाहन झिरवळांनी केलंय। त्यांनी खंत व्यक्त केली, म्हणजे त्याच्यात थोडंफार असणार आहे, तर त्या बाबतीत आम्ही सुधारणा करायचा आम्ही रिक्वेस्ट करू। आमचे सुनील अण्णा आहेत, आम्ही सगळे मिळून जाऊ। भुजबळ साहेबांची जी नाराजी आहे त्या बाबतीत दादांना सांगू, आपण वरिष्ठांना सांगू। अजित पवार आणि छगन भुजबळांचं कधीच सख्य नव्हतं, पण परिस्थितीनं अजित पवार आणि छगन भुजबळ एकत्र आले होते। मंत्रिपदावरून निर्माण झालेल्या वादानं अजितदादा आणि भुजबळांमधील दरी आता पुन्हा एकदा वाढली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।